नमस्कार, स्वागत आहे आपल्या शीर्षक कॉर्नरमध्ये। आज आपण पावसाळा स्पेशल मस्त असं स्वीट कॉर्नचं सूप तयार करणार आहे। अगदी हेल्दी अशी रेसिपी आहे, त्याचबरोबर टेस्टला पण अगदी अप्रतिम असं लागतं। तर चला रेसिपीला सुरुवात करूया। इथं मी 2 स्वीट कॉर्न घेतलेले आहेत। आपल्याला हे शिजवून घ्यायचे आहेत सुरुवातीला। तर तुम्ही आहे असं जरी शिजवून घेतलं तरीही चालेल, किंवा मग या पद्धतीने छोटे छोटे तुकडे करून घेतले तरी चालतील। तर इथे मी या पद्धतीने छोटे तुकडे करून घेतलेले आहेत। आता आपल्याला एका पातेल्यामध्ये पाणी घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये हे स्वीटकॉर्नचे तुकडे टाकून चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि 5 ते 6 मिनिट आपल्याला हे शिजवून द्यायचं आहे। तर तोपर्यंत आपण भाज्या पण कट करून घेऊया। इथं मी लसूण, गाजर, शिमला मिरची आणि हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत। तुम्हाला ज्या भाज्या आवडत असतील त्या तुम्ही भाज्या घेऊ शकताय। आपल्याला हे अगदी बारीक अशा कट करून घ्यायच्या आहेत भाज्या। आणि तोपर्यंत इथं आपलं स्वीटकॉर्न पण शिजलेला आहे। आता आपण हे काढून घेऊया आणि पूर्णपणे थंड करायचं आहे आणि थंड झाल्यानंतर आपण हे सोलून घेऊया। तर इथं मी 2 वाट्या स्वीटकॉर्न सोलून घेतलेला आहे। 1 वाटी आपल्याला आहे अशी ठेवायची आहे आणि 1 वाटी आपण अगदी बारीक अशी पेस्ट करून घेणार आहे, कारण ह्याच्यामुळेच आपल्या सूप मस्त असं दाटसर होणार आहे। तर बघा इथं अगदी मस्त अशी पेस्ट करून घेतलेली आहे। आता आपण कढईमध्ये 1 चमचा तेल घेऊया। तेलाऐवजी तुम्ही इथे बटरचा जरी वापर केला तरीही चालेल। तेल चांगलं गरम झालं की आपण त्याच्यामध्ये लसूण आणि हिरवी मिरची टाकून घ्यायची आहे। चांगली व्यवस्थित अशी परतायची आणि त्याच्यानंतर आपण जे बारीक कट करून घेतलेले गाजर आणि शिमला मिरची आहे ते टाकून घेऊया। आणि गॅसची फ्लेम इथं आपल्याला अगदी हाय ठेवायची आहे। हाय फ्लेमवरती आपल्याला हे 2 मिनटं चांगलं परतून घ्यायचं आहे, कारण आपल्या भाज्यामध्ये क्रंच राहायला पाहिजे, त्या शिजता कामा नये। त्यामुळे गॅसची फ्लेम हाय ठेवलेली आहे। आता 2 मिनटं झालेले आहे। त्याच्यानंतर आपण जे कॉर्नची पेस्ट करून घेतलेली आहे ती टाकून घेऊया आणि हे पण आपल्याला 1-2 मिनटं चांगली व्यवस्थित अशी परतून घ्यायची आहे। आपण अगोदर शिजवलेलं आहे तरी पण इथे 1-2 मिनटं चांगलं परतून घ्यायचं आणि त्याच्यानंतर आपण ह्याच्यामध्ये पाणी ॲड करणार आहे। तर इथं सुरुवातीला 1 ग्लासभर पाणी मी ॲड केलेलं आहे। व्यवस्थित असं हे मिक्स करायचं आहे। तुम्हाला जर जास्त दाटसर सूप हवा असेल तर तुम्ही कॉर्नफ्लॉवरची स्लरी जरी टाकून घेतली तरीही चालेल। मी इथं त्याचा वापर केलेला नाही। इथं मी आणखी 1 ग्लास पाणी ॲड केलेलं आहे, म्हणजे टोटल 2 ग्लास पाणी ॲड केलेलं आहे आणि कन्सिस्टन्सी पाहू शकता या पद्धतीने ठेवलेली आहे। तुम्हाला जसं दाटसर किंवा पातळ हवं असेल त्याच्यानुसार तुम्ही करू शकता। आता आपण इथं चवीपुरतं मीठ, काळी मिरी आणि जे सोलून घेतलेले कॉर्न आहे ते टाकून घेतलेले आहेत। आता आपण ह्याला व्यवस्थित असं मिक्स करूया आणि त्याच्यानंतर आपल्याला झाकून हे फक्त आपल्याला 1 बॉईल येईपर्यंत ठेवायचं आहे। 1 उकळी आली की आपलं हे स्वीटकॉर्नचं सूप तयार झालेलं आहे। तर जास्त वेळ आपल्याला ठेवायची गरज नाही, कारण आपण अगोदरच सर्व शिजवून घेतलेलं आहे। त्यामुळे 1 उकळी आली की हे मस्त असं आपलं स्वीटकॉर्नचं सूप तयार झालेलं आहे। इथे तुम्ही कन्सिस्टन्सी पाहू शकता, अगदी मस्त अशी आलेली आहे। तुम्हाला जर जास्त दाटसर हवं असेल तर तुम्ही कॉर्नफ्लॉवरची स्लरी ॲड करू शकता। इथं मी केलेली नाही आहे। तर पाहू शकता अगदी मस्त असा कलर आलेला आहे, त्याचबरोबर टेस्टला पण छान लागतं। तर तुम्ही पण ही रेसिपी एकदा नक्की घरी ट्राय करा आणि जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि त्यापुढील बेल आयकॉनला प्रेस करा। थँक्स फॉर वॉचिंग।